नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीने करूया. देशात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सावधगिरी बाळगणं मात्र अत्यावश्यक आहे. दररोजच्या रुग्णसंख्येमध्ये सरासरी 8% घट बघायला मिळते. 80% रुग्ण हे 90 जिल्ह्यातले आहेत. रुग्ण बरं होण्याचा दर 97.2% झालेला आहे. युनायटेड किंगडममध्ये, रशिया आणि बांगलादेशात रुग्णसंख्या वाढली आहे. ही सगळी माहिती दिली आहे लव अग्रवाल यांनी. केंद्रीय आरोग्य विभागाकडून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर येते. नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत रुग्ण बरं होण्याचा दर 97.2% जरी असला तरी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करायलाच लागणार आहे, असं लव अग्रवाल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. टेस्टिंग की मात्रा भी हम कंसिस्टेंटली हाई मेंटेन किए हुए हैं, लेकिन इस समय में कोई भी लापरवाही या कॉम्प्लेसेंसी की कोई जगह हमारे बीच में नहीं होनी चाहिए. एक भी गलती के दूरगामी प्रभाव हो सकते हैं और कोविड-19 से चलती हुई हमारी निरंतर लड़ाई में हम कमजोर पड़ सकते हैं. माननीय प्रधानमंत्री जी ने कहा था कि हाल की तुलना में, हाल के महीनों के कंपैरिजन में जरूर केसेस में संख्या में कमी आई है. उस स्थिति में लोग घर से बाहर निकलना चाहेंगे, लेकिन सभी को याद रखना है कि कोविड-19 का खतरा टला नहीं है. अभी भी कई देशों में संक्रमण में वृद्धि देखी जा रही है, जैसे कि मैंने आपको दिखाया है, और वायरस की म्यूटेशन को भी मॉनिटर किया जा रहा है. उन्होंने कहा था कि हमारा उद्देश्य यह हो, भय पैदा ना हो लेकिन लापरवाही भी ना हो, और बल्कि लोगों से अपील की जाए कि वह हर संभव सावधानी बरतें ताकि हम आने वाले समय भी इस महामारी से ऑन ए कंटिन्यूड बेसिस अपने आप को बचा सकें. अत्यंत महत्त्वाची कोरोना संदर्भातली ही बातमी होती की जरी रुग्णसंख्येत घट बघायला मिळत असली तरी सुद्धा कोरोनाच्या नियमांचं पालन आपल्या सगळ्यांना करावंच लागणार आहे. बातमी आहे मुंबईतून. मुंबईत येत्या आठवड्याच्या सुरुवातीलाच अनेक नियमांमध्ये शिथिलता लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईत दुकाने संध्याकाळी 6 पर्यंत खुली ठेवण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तर मॉल्स आणि रेस्टॉरंट सुद्धा खुलं राहील किंवा खुली राहतील असं स्पष्ट होत आहे किंवा अशी माहिती मिळते आहे. सरकार टप्प्याटप्प्यानं शिथिलता आणतंय. टास्क फोर्स शिथिलता आणण्याबाबत विचार करत असल्याची माहिती असलम शेख यांनी दिली आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी या सगळ्या संदर्भात संवाद साधला, तो बघूया. आता बातमी मुंबईकरांना खुशखबरी मिळेल अशी, कारण सोमवारी शिथिलता आणली जाऊ शकते. हो, अगदी बरोबर ऐकलं. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत असलमजी शेख. थेट आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. असलमजी, याला आनंदाचीच बातमी म्हणायची. हे बघा, सरकार स्थिरता टप्प्याटप्प्याने आणतच आहे. आपण कडक बंदी आणली होती, त्याच्यानंतर थोडी स्थिरता दिली. आता अजून टास्क फोर्स विचार करत आहे की आपल्याला आणखीन काय स्थिरता देता येईल, कसे टायमिंग वाढवता येईल, आणखीन प्रवासींना कुठे वाढवायचं असेल त्यामध्ये कसं करता येईल, हे सगळं विचारधीन आहे. लवकरात लवकर हे शक्य होईल असं आम्हाला वाटतंय. सोमवारपासून जे म्हटलं जातंय, म्हणजे तुमची तर या संदर्भात बैठक पण झालेली आहे, तर सोमवारपासून शिथिलता कोणत्या बाबतीत आणली जाऊ शकते, जसं तुम्ही शक्य म्हणालात? नाही, बघा, ज्यापर्यंत कुठलंही फायनलायझेशन होत नाही त्याच्या आधीच बोलणं योग्य होत नाही. मग ते काय प्रेस त्याचा दुसरा वेळ हे काढतो. पण आपण जे प्रश्न विचारला त्या मार्गावरती सरकार सकारात्मक आहे. आणि मग ट्रेनमध्ये लोकांना कशी आणखीन प्रवास करण्यासाठी संधी देता येईल, दुकानाची टायमिंग जे आता 8 पर्यंत आहे, हॉटेल्स वगैरे, त्यांना आणखीन कसं वाढवता येईल, कपड्याची दुकाने जे बंद आहेत त्यांना आपल्याला कसं उघडता येईल, बाकीचे ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटीज कशी वाढवता येईल, म्हणजे बारकाईने. म्हणजे कारण आपल्याला हे उघडत असताना, हे स्थिरता देत असताना थर्ड वेव्ह पण बघायचं आहे. कारण आपल्याला माहित आहे की जे केंद्र सरकारचे मुळे आज राज्यात परिस्थिती आहे त्याला नाकारता येत नाही. आजही मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कितीही जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशन नाही म्हणून आज तिथे सेंटर्स बंद आहेत. तर हे सर्व लक्षात घेऊन टास्क फोर्स आणि आम्ही सगळे बसून याच्यावरती नक्कीच
येत्या आठवड्यामध्ये काहीतरी निर्णय घेऊ. म्हणजे जी सोमवारी म्हणजे जर 4 पर्यंतची जी काही निर्बंध आहेत ते साधारणतः कुठपर्यंत शिथिल होऊ शकतात? 8 पर्यंतची वगैरे वेळ मिळू शकते का? नेमकं काहीतरी तर सांगू शकाल? नाही, बारकाईने विचार चालू. जसं रेस्टॉरंट सारखे उदाहरण दिलं तर 8 वाजतापर्यंत दिला ते 10 होऊ शकतं, 11 होऊ शकतं. आणखी त्यामध्ये काय आपल्याला रिस्ट्रिक्शन आणायचं आहे ते होऊ शकतंय. म्हणजे फक्त एक रेस्टॉरंट बद्दल नाही किंवा दुकानाबद्दल नाही, संपूर्ण चेनच आहे हा. प्रवासाचं चेन असणार, बिझनेसचं चेन असणार, ऑफिसेसचं चेंज असणार, कॉर्पोरेट ऑफिसेसचे चेंज असणार, वर्क फ्रॉम जे होम करतात त्यांच्यासाठी येण्या जाण्याचे हे असणार, ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण जे रिस्ट्रिक्शन दिले, रिक्षा, टॅक्सी, प्रायव्हेट, ते सगळ्याचा समावेश याच्यात आहे. पण मग लोकलचं काय? कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या क्षेत्रातनं तुम्ही येताय, म्हणजे इतक्या दूरनं जरी लोकांना यायचं झालं तर 2-2.5 तास नुसत्या टॅक्सीला लागतात आणि तितके पैसे लोकांना खरंच स्पेंड करणं शक्य होतं का? तर नाही. त्यामुळे रेल्वेबाबत काहीतरी सरूद निर्णय किंवा विचार करताय का? हे बघा, मुंबईमध्ये 2च असे प्रवास आहेत जिथे जास्त लाखोची संख्येने लोक प्रवास करतात. एक रेल्वे, दुसरा बीएसटी आहे. बीएसटी मध्ये पण 30-35 लाखापेक्षा जास्त प्रवासी दिवसामध्ये प्रवास करतात. आणि तसंच आपण लोकलमध्ये पण आपण बरीच काही स्थिरता दिलेली. आपण तुम्ही बघा की लोकलचं काय फक्त रिकामे जात नाही, पण आता आपल्याला तिसरा वेव्ह जे येणार आहे त्याचं आपण समोर ठेवावं लागेल. कारण हे समोर ठेवूनच आपण 4 नवीन कोविड सेंटर बांधलेली आहेत. पण असलमजी, तुम्ही हे मान्य करताय की बिचारा सामान्यांना लोकल सुरू नसल्याने किती त्रास होतो, आणि हेही तुम्हाला कळलं असेलच की अनेक जण खोटे पास बनवून प्रवासही करतायत. 100% लोकांना त्रास आहे. या मताशी मी आहे, या मताशी सरकार आहे. पण परत मी बोलतोय की आता आपल्याला लोकल स्टार्ट करण्याच्या सोबत हेही विचार करावा लागेल की जो प्रवासी आतमध्ये सफर करणार तो व्यवस्थित असला पाहिजे का नाही त्याचा. कारण त्याला जर लागण लागली तर त्याच्या अख्ख्या घरात लागणार, मग सोसायटीला लागणार, परत ते वेव चालू होणार. लागण नंतर होईल, पण उपासमारीने आधी मेला तर. म्हणूनच आपण स्थिरतात. तुम्ही बघा, आपण एवढी बोलली त्या स्लोली आपण कमी करत आलोय. आताही स्थिरता कमी करत असताना हे सगळं आपलं पॅरामीटर आपल्याला बघावं लागेल. कारण आम्ही मानलंय, पण आम्ही प्रार्थना करतो की तिकडे कोणी जाऊ नये, भगवान तिथे कोणाला पाठवू नये. असे आम्ही जे कोविड सेंटर उभारलेलं आहे ते इमर्जन्सी, पण ते यूज होणार आहे. कारण ऑलरेडी एवढा मोठा फेलियर आहे. ज्यापर्यंत आपण 50-60% लोकांना वॅक्सिनेशन करत नाही त्यापर्यंत हर्ड कम्युनिटी तयार होत नाही, आपण सेफ होत नाही. आणि वॅक्सिनेशन बद्दल तुम्हाला आधी सांगितलं, परत सांगतोय की केंद्र सरकार स्वतः देऊ शकत नाही, किंवा केंद्र सरकार स्वतः जे दुसऱ्या देशामध्ये ज्यांनी लस बनवलेलं आहे त्या कंपनीला आपल्या देशात आणलं पाहिजे. आमची तयारी आहे, जशी आमची तयारी बरेच राज्यांची तयारी आहे की पैसे देऊन त्यांना लस घ्यायचं आहे. पण हे सगळं त्यांनी प्लॅनिंग व्यवस्थित नाही केलं, त्यापर्यंत महाराष्ट्रासारखे बाकी राज्यांचे हाल असेच असणार. रेल्वे राज्यमंत्र्यांनी म्हणजे पदभार स्वीकारता जसं म्हटलेलं आहे की आमची तयारी आहे, फक्त राज्य सरकारने म्हणावं, लगेचच लोकल सगळ्यांसाठी खुला केला जातील असं दानवे म्हणाले. जिथे जिथे भारतीय जनता पार्टीची सरकार नाही तिथे तिथे रेल्वे मिनिस्टर आणि राज्य सरकारचं काय चाललंय तुम्ही आधी बघितलं, तुम्ही आधी दाखवलेलं आहे. बोलायचं एक आणि करायचं एक, पण त्याच्यात मी जात नाही. सध्या परिस्थिती अशी आहे की टास्क फोर्स, कारण आता डायरेक्ट आम्ही निर्णय घेत ना त्याच्यावरती योग्य होणार नाही. टास्क फोर्सचं सजेशन येऊ द्या, कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ द्या, सगळ्यांना आपलं मत मानू द्या. कारण हे सगळ्यांनी एक विचार करून जर आपण केला तर आता आपल्यावरूनच लोक डिसिजन घेतात. म्हणजे सुप्रीम कोर्ट असू द्या की WHO असू द्या की ICMR असू द्या, हे सगळे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जसे कामं झालेली आहे, महाराष्ट्रात जशी कामं झाली बाकी लोकांनी पण तशीच करावा. म्हणजे आपण लोकांसाठी एक उदाहरण झालोय चांगले काम करायचं, तर ते कायम ठेवणं पण गरजेचं आहे. म्हणजे सोमवारी शिथिलता मिळते, थोड्याफार प्रमाणात का होईना हे मात्र नक्की आहे. अभी थोडासा इंतजार कीजिए. तर हे होते मुंबई शहराचे पालकमंत्री ज्यांनी सकारात्मक खरं तर उत्तर दिलेलं आहे की कोणकोणत्या बाबतीमध्ये शिथिलता मिळू शकते. त्यामुळे त्यातल्या त्यात ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणायची झाली तरी अजूनही रेल्वेबाबत मात्र सरकार आणि पालकमंत्री काही बोलायला तयार नाही आहेत. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या रुग्णसंख्येवरून परत एकदा चिंता व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत विदर्भाचा विचार करायचा झाला तर विदर्भात कोरोना परिस्थिती नियंत्रणात दिसत नाही. या बातमीवर आपण बोलणार आहोत, अधिक माहिती आपण घेणार आहोत. पण मुंबईतली जी सगळी परिस्थिती आहे त्या सगळ्याविषयी अस्लम शेख यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आपण आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याशी सविस्तर संवाद साधूया. स्वाती, खरं तर सविस्तर संवाद अस्लम शेख यांच्याशी तू साधला आहेस, पण आजच ज्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे,
म्हणजे 50% मुंबईकरांचं जर वॅक्सिनेशन झालं असेल तर त्यांना लोकलमधून प्रवास का करू दिला जात नाही असा प्रश्न सगळे प्रवासी विचारत होते, प्रवासी संघटना विचारत आहेत. लोकल विषयी बोलायचं झालं तर सुरुवातीला तू काय सांगशील? अगदी सुवर्णा, योग्य प्रश्न आहे हा की 2 डोस अनेकांनी घेतलेले आहेत आणि अशा परिस्थितीत अशा लोकांना प्रवास करू दिलं जात नाहीये. तर याचं कारण सातत्याने जे म्हटलं जातंय किंवा टास्क फोर्सकडनं सांगितलं जाते, सरकारकडनं सांगितलं जाते की एकदाच जर गर्दी झाली तर या गर्दीमध्ये साधारणतः करोनाच्या कोणत्या व्हायरसची किंवा कोणत्या व्हेरियंटची लागण होईल आणि डेल्टा प्लसची भीती आहे. जसं आपण बघितलं की रत्नागिरीसारख्या भागांमध्ये, मुंबई, ठाणे या भागांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले. त्याच्यानंतर मग एकाच वेळेला लोकल सुरू करणं आणि गर्दीचा एक मोठा लोंढा रोजच्या रोज इतका वाढणं हे मुंबईला परवडणार नाही अशी सातत्यानं उत्तरं दिली जात आहेत खरी. पण जसं सुवर्णा आपण दाखवते की बस स्टॉपवर किंवा बसमधनं जाणारी जी गर्दी आहे त्यांना करोना होत नाहीये का? करोना करत आता जर मुख्यमंत्री म्हणतात की करोना सोबत जगायचं, तर आपण हे शिकलं पाहिजे आतापर्यंत की करोना सोबत जगायचं म्हणजे आता सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करत बाकी जी काही लोकांची जनजीवन सर्वसामान्य कसं होईल हे बघायचं आहे. आणि त्याचमुळे जो आता कदाचित सोमवारपासून हे लागू होऊ शकतं, आपण ही शक्यता म्हणतोय की मॉल्स आणि मल्टिप्लेक्स पण खुले होऊ शकतात. पण 11 ते 4 याच वेळात मॉल खुलं राहण्याची शक्यता आहे. मल्टिप्लेक्सची कपॅसिटी समजा 100 असतील तर अवघ्या 30 जणांना आतमध्ये दिलं जावं अशी साधारणतः निर्णय घेतला जाऊ शकतो. ऑफिसेसची जी क्षमता आहे ती 60% एम्प्लॉई जाऊ दे अशी मुभा दिली जाईल. त्यामुळे मुंबई शहरापुरतं म्हणायचं झालं, कारण मुंबईमध्ये आपण एखाद दिवशी साधारणतः रुग्णसंख्या थोडी 650च्या आसपास गेली, पण त्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये रुग्णसंख्या अत्यंत कमी आहे हे आपल्याला बघायलाच मिळतंय. त्याचबरोबर जसं रेल्वे स्टेशन्सवर टेस्टिंग सुरू आहे, जे परराज्यातून येणारे लोक आहेत त्यांची तपासणी सुरू आहे. या सगळ्या गोष्टींचे आपण काळजी घेतो, म्हणजे मुंबई शहर आणि आयुक्त चहल जर काळजी घेत आहे तर या पार्श्वभूमीवर की आता झालं 1.5 वर्ष उलटत आलं आणि अजूनही जर आपण सर्वसामान्य केलं नाही तर सर्वसामान्य माणसांनी खरंच जगायचं कसं? मुंबईत त्याचं राहणं, त्याचं खाणं आणि त्याचं जगणं हे मुश्किल होत आहे. आणि जेव्हा आपण मुंबई म्हणतो तेव्हा मुंबई ही नुसती मुंबई नाही तर मुंबई महानगराचा आपण विचार करतो. म्हणजे तिकडे बदलापूर, अंबरनाथवरून येणाऱ्या लोकांनी यायचं कसं? 4-4, 5-5 तास इकडे विरार, वसई, पालघरच्या पट्ट्यातल्या लोकांनी कसं यायचं? मग लोकांनी जर खोटे पास बनवले तर याला जबाबदार पण सरकारच आहे असं म्हणायला हरकत नाही. सुवर्णा. नक्की. स्वाती, धन्यवाद. आपण सविस्तर या सगळ्या विषयाची माहिती दिली त्याबद्दल आणि विश्लेषण केलं त्याबद्दल. आता नागपुरातल्या बातमीकडे आपण वळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या रुग्णसंख्येवरून परत एकदा चिंता व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत विदर्भाचा विचार करायचा झाला तर विदर्भात कोरोना परिस्थिती नियंत्रणात दिसते. मागच्या 24 तासात 134 नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. काल विदर्भात सर्वाधिक 26 रुग्ण अमरावतीत सापडले तर नागपूरमध्ये 20 रुग्णांची नोंद झाली. असं असलं तरी नागरिकांच्या वर्तनात फारसा बदल दिसत नाही. आजही मोठ्या संख्येनं बाजारात फिरताना नागरिक बिना मास्क बघायला मिळत आहेत. या सगळ्याविषयी नागपूरचे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी आढावा घेतला. नागपूरमध्ये कोरोना नियंत्रणामध्ये असला तरी अजून संकट टळलेलं नाही की ज्या प्रकारे विदर्भातले आकडे असो किंवा महाराष्ट्रातले आकडे असो पूर्णपणे कमी होताना दिसत नाही. आजही महाराष्ट्रामध्ये 9,000 ते 10,000च्या घरामध्ये रोज कोरोनाचे रुग्ण निघतात तर विदर्भामध्ये कालचा जो आकडा होता तो 134 नवीन रुग्ण निघाले होते. मात्र असं असताना देखील जर का तुम्ही नागपूरच्या सीताबर्डी मार्केटचे हे जर दृश्य बघितलं तर मोठ्या संख्येने लोकांनी ते गर्दी केलेली आहे. महत्त्वाचा विषय आहे की लोक बाहेर फिरताना, खरेदी करताना नीट मास्क घालत नाही. इतकंच नाही तर ग्राहकांसोबत दुकानदार देखील नीट मास्क घालत नाही. हीच एक प्रमुख समस्या आहे. आणि ज्या प्रकारे शक्यता वर्तवली जाते की तिसरी लाट लवकरच येईल त्या पार्श्वभूमीवर जर का बघायचं झालं तर लोकांचा जो व्यवहार आपल्याला इथे पाहायला मिळतो त्यामुळे निश्चितच चिंता व्यक्त केली जाते. छोट्या छोट्या मुलांना घेऊन लोक मार्केटमध्ये येतात. इतकंच नाही तर त्यांच्या नाकावर देखील मास्क नसतं. आणि ज्या प्रकारची ही गर्दी पाहायला मिळते या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कुठेही प्रशासन आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण की अजूनही नियमावली जी कोविडची आहे ती नियमावली सुरू आहे. त्या नियमावलीच्या अनुषंगाने पूर्णपणे नियमाचं पालन करणं हे गरजेचं असतं. असं असताना देखील मात्र नागपूरमध्ये नियमाचं पालन होताना दिसत नाही. मग ते ग्राहक असो की दुकानदार असो दोघांकडनं या नियमांचं पालन होताना दिसत नाही. आणि जर का पुढील काळामध्ये जर का कोरोनाची तिसरी लाट आली तर याला
काही अंशी का होईना नागरिकांचा जो वर्तन आहे हेच जबाबदार असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आता नागपूरनंतर जाऊया आपण औरंगाबादकडे. औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांची संख्या संथ गतीने वाढत असली तरी एकीकडे चिंतेची बाब आहे की रुग्णसंख्या वाढतीये आणि असं असताना शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे. दुसरीकडे औरंगाबाद येथील गुलमंडी, शहागंज, पैठण गेट या भागात नागरिकांनी खरेदी करता अफाट गर्दी केल्याचं बघायला मिळालं. बाजारपेठेत कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याचं दिसत होतं. एक दिवसापासून औरंगाबाद येथील जी कोरोना रुग्ण संख्या आहे ती 50च्या खालीच होती. मात्र आता गेल्या 24 तासात तब्बल 71 रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले आहे. आपण पाहू शकतात की गेल्या काही दिवसापासून निर्बंध आहे, 4 वाजेपर्यंतच सर्व काही खुलं आहे. मात्र अशी परिस्थिती असताना देखील कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना देखील आता औरंगाबाद शहरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. आपण आलेलो आहोत सध्या गुलमंडी भागात, गुलमंडीच्या चौकात आपण उभे आहोत. या चौकामध्ये तुम्ही पाहू शकतात किती मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी बाजारपेठामध्ये गर्दी झालेली आहे. लहान मुलापासून तर आबालवृद्ध प्रत्येकांनीच खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. त्याचं दुसरं कारण देखील असं आहे की संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच बाजारपेठा उघड्या आहेत. त्यामुळेच ही खरेदीसाठी गर्दी आहे. नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येत आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग नाही आहे. अनेक जण जे आहे मास्क वापरत नाही आहे. कदाचित या ठिकाणी कोरोनाची भीतीच आम्हाला नाही आहे असं या ठिकाणी नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे मुक्तपणे संचार केला जात आहे. आपल्यासोबत या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण काही महिला आहेत. मॅडम, तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेला आहात? आम्ही का शॉपिंगसाठी चालू आहे. एक लहान मुली आहे, गर्दी टाळण्याचे वारंवार आवाहन केलं जात आहे, तर तुम्ही? हो सर, तिची स्कूल ओपन झाली त्याच्यामुळे आता सर थोडंसं स्टेशनरी वगैरे घेणं पण गरजेचंच आहे ना, त्याच्यामुळे यावंच लागतं. आपण पाहिलं एक महिला आहे, त्यांच्या मुलाच्या शाळेसाठी स्टेशनरी घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी देखील काही नागरिक या ठिकाणी बाजारपेठात येत आहेत. मात्र फक्त शोभेच्या वस्तू, चैनीच्या वस्तू खरेदीसाठीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी या परिसरात दिसून येत आहे. आपण अजूनही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. एक भैया आपल्या या ठिकाणी उभा आहे, त्याला आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. आज तुम्ही बाजारपेठामध्ये काय खरेदी करण्यासाठी आला होता? बाजारपेठेत काय खरेदी करा? मॅचवेल. सध्या कोरोनाची परिस्थिती आहे आणि तुम्ही काय खरेदी करताय, हे योग्य आहे का गर्दी करणं? या ठिकाणी हे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. मात्र या आपण पाहू शकतात की कशा पद्धतीने अजूनही लोक या ठिकाणी भरपूर आपण पाहू शकता कशा पद्धतीने ट्रिपल सीट जात आहे, कोणी डबल सीट आहे. कोरोनाचे जे सर्व नियम आहेत ते सर्व नियम या ठिकाणी आपण पाहू शकतात कशा पद्धतीने मोडले जात आहे. न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. कोल्हापूर गोकुळ दूध संघाचा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आपल्याला बघायला मिळतोय. आत्ताचीच ही बातमी आहे. दूध खरेदीच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गोकुळच्या सत्तांतरणानंतर मोठा निर्णय झालेला आहे. मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ही घोषणा केली. म्हशीचं दूध खरेदी करताना 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे आणि गाईचं दूध खरेदी करताना त्या दरात 1 रुपये वाढ करण्यात आली आहे. 11 जुलैपासून दरवाढ लागू होणार आहे. कोरोना परिस्थितीत दूध उत्पादकांना हा मोठा दिलासा म्हणता येईल. विक्रीमध्ये सुद्धा 2 रुपये वाढ होणार आहे अशी माहिती मिळते असं कळतंय. पण राज्यात फक्त मुंबई, पुणे शहरात दरवाढ होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सोडून सर्व ठिकाणी विक्री दरवाढ होणार आहे. खरेदी आणि विक्री दरवाढ 11 जुलैपासून लागू होईल. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी अधिक बोलूया. संदीप, खूप महत्त्वाचा निर्णय झालाय असं म्हणायचं. खरेदी दरात सुद्धा बदल करण्यात आलेत किंवा खरेदी दर सुद्धा वाढवण्यात आलाय, पण सर्वसामान्यांना थोडा फटका बसेल कारण विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे.
अगदी बरोबर आहे सुवर्णा. हा एक मोठा फटका म्हणता येईल. एकीकडे कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांना किंवा दूध उत्पादकांना प्रामुख्याने मोठा दिलासा म्हणता येईल. कारण गोकुळ दूध संघानं म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ केली आहे आणि गाईच्या दूध दरामध्ये 1 रुपयांची वाढ केली आहे. आपल्याला माहित आहे महाडिक घराण्याची एक हाती सत्ता होती कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर बरीच वर्ष, आणि त्यानंतर काही महिन्यांपूर्वी जी निवडणूक झाली त्यामध्ये सत्तांतर झालं. मंत्री हसन मुश्रीफ असतील किंवा सतेज पाटील असतील, राजेंद्र पाटील यड्रावकर असतील, या मंत्र्यांचं आणि खासदारांचं जी सत्ता आहे ती गोकुळ दूध संघावर आली आहे. त्यावेळेला दूध उत्पादक सभासदांना त्यांच्याकडून एक आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्ती जी आहे ती सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे असं म्हणता येईल. ही जरी दूध उत्पादकांसाठी कोरोनाच्या संकट काळात दिलासादायक बाब असली तरी दुसरीकडे मात्र महागाई वाढते आणि त्या काळामध्ये दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची विक्रीमध्ये दरवाढ 2 रुपयांची जी आहे ती करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा फक्त अपवादात्मक वगळण्यात आलेला आहे. बाकी म्हणजे विभाग वगळण्यात आला आहे. बाकी पुणे, मुंबई, नाशिक किंवा इतर भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी गोकुळ दूध संघाची विक्री केली जाते त्या दुधामध्ये प्रति लिटर आता 2 रुपयांची वाढ होणार आहे. आणि ही जी दरवाढ आहे म्हणजे खरेदी विक्री दरवाढ राहू दे किंवा खरेदीतली दरवाढ राहू दे सुवर्ण किंवा विक्रीतली दरवाढ राहू देत, याची जी अंमलबजावणी आहे ती 11 जुलैपासून असणार आहे. तेव्हा 11 जुलैपासून एकीकडे दूध खरेदी करताना 2 रुपयाची दरवाढ होणार आहे, मात्र दूध उत्पादकांना देखील 2 रुपयांचा नफा होणार आहे असं म्हणता येईल. सुवर्णा. नक्की संदीप, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. म्हशीच्या दूध खरेदीमध्ये 2 रुपयाची वाढ आणि गाईच्या दूध खरेदीमध्ये 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादकांकरता जरी ही गुड न्यूज असली तरी सुद्धा अल्टिमेटली म्हणजे सहजी त्याचा फटका सर्वसामान्य दूध खरेदीदारांना, नागरिकांना बसणार आहे. एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्राची खबरबातमध्ये काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये औरंगाबादमधून एक महत्त्वाची घडामोड आहे. कृषीप्रधान राज्यात शेतकऱ्यांवरच अन्याय होतोय. सरकारच्या आवाहनाला बँकांनी केराची टोपली दाखवलेली आहे. कर्जाकरता शेतकऱ्यांनी दारोदार भटकंती केली किंवा त्यांना करावी लागते. शेतकऱ्यांसाठी सोप्या पद्धतीनं कर्ज कधी मिळणार? बँकांनी शेतकऱ्यांकरता जाचाकटी लावलेल्या आहेत. सरकार कोणतंही असो, शेतकऱ्यांवर आजपर्यंत अन्यायच झालेला आहे आणि आत्ताच हा अन्याय आहे तो कर्जाकरता. कारण तुमच्या आमच्यासारख्या नोकरदार वर्गाला जितक्या सोप्या पद्धतीनं कर्ज मिळतं तितक्या सहज शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे बँकांच्या चक्रा मारत शेतकऱ्यांना दारोदार वणवण करावी लागते. शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीनं कर्ज द्यावं याकरता राज्य सरकार गंभीर इशारे देत आलंय. मात्र बँकांनी त्या इशाऱ्यांनाच केराची टोपली दाखवलेली आहे. त्यामुळे कर्ज घेणं हे अधिकाधिक त्रासदायक होत आहे. तर म्हणायला सरकारी धोरणामध्ये सांगितलं जातं की शेतकऱ्याला कर्ज त्वरित आणि लवकर उपलब्ध होईल. खरं तर कुठल्याच बँकेला महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज बँका देत नाही. सगळ्या बँकेची प्रोसेस 1.5 लाखाच्या पुढं कर्ज घ्यायचं असेल तर आता नवीनच पद्धत निघाली. पहिला सर्च रिपोर्ट काढायचा आणि नंतर रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन गहाणखत करायची. ही अतिशय जाचक प्रक्रिया असल्यामुळं शेतकऱ्यांना बँकेकडे कर्ज पुरवठा मागणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. तात्काळ जर शेती टिकवायची असेल, शेतकऱ्याला उभं राहायचं का असेल तर शासनाने या नियमामध्ये बदल करणं फार अत्यावश्यक आहे. आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. सिद्धार्थ, हे तर कोणीच म्हणजे ह्याबाबत तर कुणाचंच दुमत नसेल की सोप्या पद्धतीनं कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज मिळायला हवं, पण शेतकऱ्याला वणवण करावी लागते हे कर्जाकरता. काय नेमका हा विषय समोर येतोय? कशा पद्धतीने बँकांनी जे इशारे राज्य सरकार देत आहे त्याला केराची टोपली दाखवली? सुवर्णा, यामधली महत्त्वाची बातमी आपण ठळकपणे लोकांना सांगितली पाहिजे की बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी रजिस्ट्री ऑफिसमधून गहाण खत करायला आणायला लावते. ही प्रोसेस जबरदस्ती झालेली आहे. ही महत्त्वाची बातमी आपल्याकडे. शेतकऱ्यांना आत्तापर्यंत वणवण तर भटकावं लागतच आहे. आता कोणतेही सरकार असू दे, कोणतेही पक्ष सरकार असू दे, शेतकऱ्यांना सहजासहजी भेटत नाही कर्ज. मात्र गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेलं नाही आहे. पिकलं असेल तर त्याला विकता आलेलं नाही आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची पत थोडीशी पैशाच्या बाबतीत कमी झालेली आहे आणि शेतकऱ्यांची पत कमी झाली म्हणून बँकांना शेतकऱ्यांना कर्ज देण्याविषयीची गंभीरता नाही, शेतकऱ्यांबद्दल भरोसा नाही आणि ज्या ठिकाणी भरोसा नाही त्यासाठी गहाण खत खरेदी करायला लावतंय शेतकऱ्यांवर. हा मोठा अन्याय आहे आणि बँक अधिकाऱ्यांची ही मनमानी आहे
कारण राज्य सरकारने बँकांना शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी एक नियमावली केलेली आहे. त्या नियमावलीला हरताळ फासला जातोय. प्रत्येक राज्य सरकार बँकांना शेतकऱ्यांना सोप्या प्रक्रियेमध्ये कर्ज देण्यासाठी इशारे देत असतं. मात्र बँक या मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्याला सुद्धा केराची टोपली लागतं. राज्य सरकारच्या कुठल्याही आदेशाला, कुठल्याही नियमाला ह्या बँका घाबरत नाहीत, भीक घालत नाहीत. त्यामुळं बँकांनी आता स्वतःचीच मॅन्युअल तयार केलेलं आहे. त्या मॅन्युअलमध्ये नवीन प्रकार हा आहे की गहाणखत करावं लागते. गहाणखत शेतकऱ्यांना खाजगी खावगडाकडे पैसे घ्यायला गेले तर द्यावं लागायचं. आता शासनाच्या बँका गहाणखत घेत आहे म्हणजे काय, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. बरोबर बरोबर, तू खूप पोटतिडकीनं बोलतो आहे सिद्धार्थ. असा सोबत राहा. एक शेतकरी सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, धनंजय धोरडे असं नाव आहे. धनंजयजी, काय आपलं नेमकं म्हणणं आहे, आपली व्यथा आहे? आपण सुद्धा स्वतः कर्ज घ्यायला गेलेले होतात का? आपल्याला काय अनुभव आला? नमस्कार. खरं तर मी 1-1.5 महिन्यापूर्वी न्यूज 18 लोकमतने 3 लाखाच्या कर्जमाफी संदर्भात, व्याजमाफी संदर्भात राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा कसा व्याजाचा सवलती आहे या संदर्भामध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की मी एक फाईल केलेली आहे आणि तो कार्यक्रम जवळपास 1.5 महिना झालेला आहे. मला वाटतं आपला न्यूज 18 लोकमतचा कार्यक्रम. खरं तर त्या कार्यक्रमाच्या 1-2 दिवसाच्या आधीपासून मी बँकेकडं चक्र मारतोय. खरं तर मी आज सकाळी पुन्हा एकदा सकाळी बँकेकडे गेलो होतो. सगळ्यात पहिला असं आहे, त्यावेळेस बँकेच्या मॅनेजर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लिहून देतात आणि वकिलाकडं तुम्हाला सर्च रिपोर्ट काढायला सांगतात. वकिलाकडे आपण सर्च रिपोर्ट काढायला गेलो, वकील साधारण 30 वर्षाचा फेर काढतात. आता मी माझ्या हातामध्ये सर्च रिपोर्ट आहे, हा एवढे पानं आहेत ते वकिलांनी काढलेले. हे सगळे ऑनलाईन त्या वकिलांनी डॉक्युमेंट्स फिल केले. ऑनलाईन ती गव्हर्नमेंटची जी फी असती 1500 रुपये ती भरली. वकिलाची फी त्याच्यात वेगळी असते, साधारण 3000 पर्यंत तो खर्च येतो पहिला स्टेप. दुसऱ्या स्टेपला ते सर्च घेऊन आल्यानंतर आपण बँकेत आल्यानंतर बँक मॅनेजरकडे गेल्यानंतर बँक मॅनेजर पुन्हा ते डॉक्युमेंट लोकल बँकेच्या बहुतांश महाराष्ट्रामध्ये बहुतांश बँकांच्या मॅनेजरांना आता कुठल्याही प्रकारचे अधिकार राहिलेले नाही. त्यांच्या हेड ऑफिसला हे डॉक्युमेंट पाठवावं लागतात. तिथून सँक्शन आल्यानंतर ते सँक्शन लेटर घ्यायचं आणि रजिस्ट्री ऑफिसमध्ये आता नवीनच पद्धत निघली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे गहाणखत करावं लागतं. गहाणखत हे आता मी कालच खत केलेलं आहे, कालची तारीख आहे. ह्या गहाण खात्यामध्ये म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला जी सेल डीड हे म्हणतो, सेल डीड एखादं तुम्ही खरेदी विक्री केली फ्लॅटची वगैरे तसाच प्रकार आहे. त्याला इंडेक्स येते, सगळं त्याला पावती येते, गव्हर्नमेंटची फी आहे ऑनलाईन, सगळ्या शेतकऱ्याच्या सगळ्या डॉक्युमेंट्स वरती शासनाचा शिक्का आहे. म्हणजे एकूण ते एक जसं काय खरेदीचे नावामध्ये गहाणखत शब्द वापरलेला आहे. आता मी तुम्हाला सांगतो, हे घेऊन जात असताना त्याला 2 जामीनदार लागतात. ते 2 जामीनदार आपण हे खरेदी विक्रीच्या वेळेसच असतात. खरेदी विक्री त्यावेळेस जामीनदार जसा असतो तोच सगळा प्रकार आहे. सगळे लोक आता हे गहाणखत करायला घाबरत आहेत. मला एक प्रश्न आहे सरकारकडे, विभागावाईज जर माहिती जर घेतली, विभागावाईज औरंगाबाद विभाग असेल, पुणे विभाग असेल, नाशिक असेल, मराठवाड्यातील या सगळ्या विभागावाईज कर्ज प्रकरणामध्ये जूनच्या चालू झाल्यापासून कुठे नवीन कर्जाची पुरवठा झालेला नाही. हे गहाणखत झाल्यानंतर मॅडम मला बँकेनी सगळ्यात महत्वाचा विषय, बँकेनी गहाणखत झाल्यानंतर तिथं 3000 रुपये खर्च आला परत. आणि गहाणखत झाल्यानंतर त्याला बँकेनी 2700 रुपयाचे स्टॅम्प सांगितले. 500 रुपयाचे 5 स्टॅम्प, 4 माझ्या कर्जदाराच्या नावाचे, 500 रुपयाचे एक जामीनदाराचा आणि प्लस 100 रुपयाचे जे 2 स्टॅम्प आहे ते ई करार करायचा. खरं तर हे आमचं म्हणणं असं आहे, या 100 रुपयाच्या वरतीच 100 रुपयाचे स्टॅम्प घेत असतानाच ज्यावेळेस आम्ही तुम्हाला आमचं गहाण देतो 30 वर्षाच्या जमिनीचे तुम्हाला हे सगळं माहिती देतो आणि परत तुम्हाला गहाणखत करून देतो, हे सगळं करत असताना ही करायची गरज काय? मग याच्यासाठी स्टॅम्प तुम्ही आमच्याकडून घेतले. ते झाल्यानंतर हे स्टॅम्प घेतल्यानंतर धनंजयजी, आतापर्यंत 3 स्टेप्स कसं कसं तुम्हाला जावं लागतंय कर्ज घेण्यासाठी याच्याविषयीची माहिती देत आहे. तुमच्याकडे पुन्हा एकदा येते शेतकरी नेते विजय जावंधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशीही बोलूया. विजयजी, क्षमा करा आपल्याला थांबावं लागलं, कारण ह्या वेगवेगळ्या म्हणजे दुष्टकर्मातून जावं लागतंय शेतकऱ्याला जर त्याला कर्ज हवं असेल तर. म्हणजे आधी सँक्शन लेटर, त्याच्यासाठी पैसे खर्च करा, त्यानंतर गहाणखत,
त्याच्याकरता सरकारी पैसा आहेच आणि त्याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 3,000 स्टॅम्प पेपर, म्हणजे ही तर त्या पहिल्या 3 पायऱ्या आहेत. काय सांगाल या सगळ्याविषयी? आणि हे नेहमीच आहे, हे काही नवीन नाही आहे. 1 लाखाच्या कर्जाकरता काही गहाणखत करावं लागत नव्हतं, पण 1 लाखाच्या वरच्या कर्जाकरता गहाणखत करावं लागत होतं. ते आमचे शेतकरी भाऊ सांगत होते. वकिलांची फी वगैरे, वकिलांकडनं त्याचं असेसमेंट, हे सगळं आहे ना त्याच्यामध्ये. आता मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा सरकार 3 लाखाचं कर्ज बिनव्याजी देतं अशी घोषणा करतं, मग 3 लाखाचं कर्ज सुद्धा गहाणखत न करता देता आलं पाहिजे, असं करायला पाहिजे ना. पण या कमर्शियल बँका ज्या आहेत या राज्य सरकारचं ऐकत, या केंद्र सरकारच्या अधिकारात येतात, रिझर्व्ह बँकेच्या अधिकारात येतात. आणि हा जो फरक आहे हा सुद्धा समजून घेतला पाहिजे. कमर्शियल बँका या राज्य सरकारच्या बाधित नाही, फक्त कोऑपरेटिव्ह बँक ही राज्य सरकारचं ऐकू शकते, हे समजून घेतलं पाहिजे. माझं काय मत आहे, केंद्र सरकार प्रत्येक वेळेला घोषणा करते प्रत्येक बजेटमध्ये की इतके 1000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जाकरता ठेवलेले आहेत बजेटमध्ये. 50,000 कोटीची वाढ होते त्याच्यामध्ये, 75,000 कोटीची किंवा 1 लाख कोटीची दरवर्षी. पण ते जातात कुठे ते पैसे? आणि हे सिद्ध झालेलं आहे की जे शेती करता कर्ज असतं ते शेतीच्या नावावर अनेक मोठमोठ्या कंपन्या घेऊन टाकतात. अगदी बरोबर. स्टोरेज बांधण्याकरता, प्रोसेसिंग इंडस्ट्री काढण्याकरता, आणि शेतकरी तसाच लटकत राहतो. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की मागच्या वर्षी विदर्भात कापसाच्या सोयाबीनच्या पिकाची नापिकी झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये आणेवारी कमी आलेली आहे, 50 पैशापेक्षा कमी. पण दुष्काळ जाहीर झालेला नाही. दुष्काळ जाहीर झाला असता तर शेतकऱ्यांना मदत झाली असती, कारण दुष्काळ जाहीर झाल्यानंतर बँकांना जुन्या कर्जाचं पुनर्वसन करावं लागतं, हप्ते पाडावे लागतात आणि नवीन कर्ज द्यावं लागतं. दुष्काळ कायद्यामध्ये हे बंधनकारक आहे, पण ते सुद्धा झालं नाही. याच्याकरता राज्य सरकार दोषी आहे, केंद्र सरकार दोषी आहे. का नाही दुष्काळ जाहीर केला? 50 पैशापेक्षा कमी आणेवारी. आमच्या वर्धा जिल्ह्यात अनेक गावांची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, पण दुष्काळ जाहीरच झाला नाही. आम्ही बोंबलत राहिलो, पण काही होत नाही. म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमचा फुटबॉल करून टाकलाय. हे मी डॉक्टर मनमोहन सिंगांसमोर सुद्धा म्हटलं होतं 2006 मध्ये. आज त्याला झाले 15 वर्ष की शेतकऱ्यांचा फुटबॉल झालाय. राज्याकडे जावं तर आमच्या अधिकारात. विजयजी, शोकांतिका हीच आहे की अजूनपर्यंत, म्हणजे 15 वर्षापूर्वी या सगळ्याची जाणीव तुम्ही करून दिलेली असून सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्याची तीच परिस्थिती आहे. या सगळ्याविषयी आपण अधिक बोलणार आहोत. विजय जावंदी आपल्या सोबत आहेत, धनंजय म्हणून एक शेतकरी आपल्या सोबत आहेत, आणि सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. एक छोटा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतवर जो विषय आत्ता आपण चर्चेत आणलाय तो अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्याशी संबंधित अनेकांना हा विषय कळू शकतो की किती वणवण करावी लागते एखाद्या शेतकऱ्याला जर कर्ज हवं असेल तर, आणि अक्षरशः तो नाडला जातोय. विजय जावंदी अगदी व्यवस्थित शब्दांमध्ये म्हणाले की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये शेतकरी फुटबॉल झालेला आहे. शेतकरी नेते विजय जावंदी आपल्यासोबत आहेतच, मात्र त्याचबरोबर आमचे सिद्धार्थ गोदाम औरंगाबादचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आणि धनंजय धोरडे शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, विजय सर आणि धनंजयजी या दोघांशी तू संवाद साधू शकतोस? हा नक्की, कारण हे दोघेही प्रत्यक्षात ज्यांना झळ पोचते हे दोघे नेते आहेत. जावंदिया सर नेहमी अशा शेतकऱ्यांसाठी लढा देत आलेले आहे, आणि जे धनंजय धोरडे पाटील आहेत त्यांच्या स्वतःवर बितलेली आहे. एक छोटीशी गोष्ट मी सांगतो या ठिकाणी की गहाणखत नेमकं काय असतं लोकांना कळालं पाहिजे. आपण ज्यावेळेस एखादं घर घेण्यासाठी बँकेत जातो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सेल डीड करावी लागते, किंवा ती सेल डीड झाल्यानंतर आपल्याला बँक कर्ज देते. ज्या घरावर ज्या घरावर बँकेने लोन दिलं ते घर बँकेच्या ताब्यात जातं, आणि जोपर्यंत त्या घरावरचं कर्ज फिटत नाही तोपर्यंत ते घर आपल्या ताब्यात येत नसतं. तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. गहाणखत ज्यावेळेस करून घेतात शेतीचं मूल्यमापन करून, ते मूल्यमापन झाल्यानंतर त्या पद्धतीचं त्या शेतकऱ्याला लोन भेटतं. जोपर्यंत लोन तो शेतकरी फेडत नाही तोपर्यंत तांत्रिकदृष्ट्या ती शेती बँकेच्या अधिकारात किंवा त्यांच्या मालकीची असते. हा साधा सोपा प्रश्न आहे. सरकार पोटतिडकीनं शेतकऱ्यांना सोप्यात सोपं कर्ज, बिनव्यापी कर्ज. सिद्धार्थ, काही क्षणासाठी तुला थांबवते, कारण सुधीर मुनगंटीवार आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. भाजपचे नेते आहेत, माजी अर्थमंत्री आहेत. सुधीर भाऊ,
आज विषय चर्चेत येतोय सोप्या पद्धतीने शेतकऱ्याला कर्ज कसं मिळणार, पण वेगवेगळ्या टप्प्यांवरून शेतकऱ्याला जावं लागतंय. आर्थिक भुर्दंड सुद्धा त्याला बसतोय आणि काही महिने त्याला वाट सुद्धा बघावी लागतेय. नाडला जातोय तो अक्षरशः. सुधीर भाऊ काय सांगाल? नाही, यामध्ये साधारणतः स्टेट लेवल बँकर्स कमिटी आणि डिस्ट्रिक्ट लेवल बँकर्स कमिटी या दोन कमिटी असतात. डिस्ट्रिक्ट लेवल बँकर्स कमिटीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भात ज्या बँकेला राज्यस्तरावर टार्गेट दिलं आहे त्या टार्गेट निहाय बँक कर्ज वाटप करताय की नाही याचं नियंत्रण करावं लागतं. खरं तर आपण 7व्या वेतन आयोगावर 1,44,000 कोटी रुपये हे आपण अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर एकूण खर्च करतो. 400 कोटी रोज, महिन्याला 12,000 कोटी. अपेक्षा ही आहे की या सर्व जिल्हाधिकारी महोदयांनी किंवा राज्य स्तरावर मुख्य सचिवाच्या स्तरावर कृषी सचिव किंवा वित्त सचिव यांनी एकत्रित येऊन याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रश्न असेल, जर सरकार लक्ष देत नसेल, जर शेतकऱ्यांना कर्जाचा प्रश्न असेल, कर्जाच्या संदर्भात जर सरकार लक्ष देत नसेल, अधिकारी देत नसेल, तर हे योग्य नाही. एखाद्या बँकेच्या संदर्भात जर ती बँक किंवा तो मॅनेजर, व्यवस्थापक मुद्दाम शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अशी उदासीन भूमिका घेत असेल तर राज्य सरकारला तोही अधिकार आहे. नक्की. पण सुधीर भाऊ एकच फक्त मध्ये थांबवून विचारते की एका बाजूला सरकारने जे इशारे दिलेले आहेत किंवा नियम घालून दिलेले आहेत की या मुद्द्यांवर कर्ज दिलं गेलं पाहिजे, ते इशारे किंवा ते नियम बाजूला ठेवून स्वतःचीच एक मोठीच्या मोठी नियमावली बँकांनी केलेली आहे आणि ती शेतकऱ्यांवर लादली जाते. त्यामध्ये लीड बँकेचा जो प्रमुख असतो काही व्यवस्थापक किंवा कोणी बँक काही नियमावली जर टाकत असेल तर कडक कारवाई करावी लागते. आणि शेवटी राज्य सरकारला या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने या कमिटीच्या माध्यमातून सहजपणे सुलभपणे लोकांना, शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची हमी घ्यावी लागते. यासाठी स्वतः सरकारला या विषयाकडे लक्ष द्यावं लागेल. सरकारने जर या विषयाकडे लक्ष दिलं नाही, बँकर्सच्या कमिट्या ज्या आहेत त्या कमिट्यांच्या बैठका घेतल्या पाहिजे, त्यामध्ये जे काही आपले मिनिट्स इतिवृत्त तयार होतं त्याच्यावरची अंमलबजावणी होते आहे की नाही बघितलं पाहिजे. नक्की. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी औरंगाबादहून आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ ते आपल्याशी बोलतात. सिद्धार्थ. सुधीर भाऊ, मला फक्त एक साधा आणि सोपा प्रश्न विचारायचा जो साध्या शेतकऱ्यांना पडतो माझ्यासारख्या. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सगळे सरकार त्यांना नेहमी घोषणा देऊन, लोकप्रिय घोषणा देऊन त्यांना खुश करत असतात. प्रत्यक्ष चित्र मात्र वेगळं असतं. माझा सरळ प्रश्न आहे की शेतकऱ्याला लोन घ्यायचं असेल तर त्याला म्हणजे गहाणखत रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन करणं गरजेचं आहे का, आणि हे किती अन्यायकारक आहे? नाही, असं आहे, शेतकऱ्यांच्या कर्जाचे 3 प्रकार आहे. एक दीर्घकालीन कर्जाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगत आहात असे नियम निश्चितपणे आहेत. एक आहे मध्यमकालीन आणि एक कर्जाचा प्रकार आहे जो आपण ज्याला पीक कर्ज म्हणतो. पीक कर्ज किती द्यायचं हे त्या शेतीमध्ये सरासरी आपल्या राज्यामध्ये कोणतं पीक सरासरी एका हेक्टर मागे किती उत्पादित होतं या आधारावर किती कर्ज द्यावं हे ठरत असतं. असं प्रत्येक राज्यात ठरतं, आपल्याही राज्यात ठरतं. असं उद्या होणार नाही की धान उत्पादक आहे आणि त्यांनी सांगितलं की माझ्या पीक कर्ज मला घ्यायचं आहे, कारण त्या पीक कर्जाचं आता साधारणतः व्याज जे आहे ते केंद्र सरकार काही देतं, काही राज्य सरकार देतं. तर साधारणतः काही कर्जाला तर व्याज मुक्तच कर्ज आहे ते. पण अशा प्रसंगामध्ये जे पीक कर्ज आहे तेव्हा आपल्याला गहाण जमीन किंवा कोणतीही गोष्ट ठेवावी लागत नाही. जर आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणार असू आणि त्यामध्ये मोठं कर्ज आपण घेतो तेव्हा मॉर्गेजचा प्रश्न उपस्थित होतो. हो, पण आता विजय जावंदिया पण हेच म्हणत होते की 1 लाखापर्यंतचं जर कर्ज असेल तर असं गहाणखत करावं लागत नाही, पण इतर जर कर्ज असतील 3 लाख